आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी आटोक्यात आणण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात कारवाई केली जात आहे। आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल होतात। मागील काही वर्षांपासून आषाढी यात्रा सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून अगदी 2 महिने आधीपासूनच सुरू केली जाऊ लागल्याने भाविकांना पंढरीची वारी सुखाची झाल्याचा अनुभव येत आहे, असं म्हटलंय सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी। मागील काळात वारंवार पंढरपूरला भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करीत बैठका घेत नियोजनातील त्रुटी जाणून घेतल्यात। त्याचबरोबर शहरात यात्रा कालावधीत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत अशा सूचना दिल्या आहेत। मागील काही दिवसांत पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईच्या सूचना देताना दिसून आले। आज गुरुवारी दिनांक 4 जुलै रोजी शहरातील लोणार गल्ली परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत गजानन महाराज मठ परिसरात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार कारवाई करण्यात आली। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतले जात नसल्यानं काही ठिकाणी पालिकेने जेसीबीचा वापर करून अतिक्रमणे हटवल्याचे दिसून आले। पालिकेच्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मात्र प्रशस्त होत असल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। मात्र अतिक्रमण हटविताना अनेक ठिकाणी वादावाद होताना दिसून आलाय। तर असं असून शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त सोबत असल्याचा दिसून आलं। पालिकेने यात्रेच्या तोंडावर आता अतिक्रमण हटवले आहे, मात्र पुन्हा होऊ नये याचीही दक्षता घ्यावी अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातली जी अतिक्रमण आहेत, मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील, रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरचे अतिक्रमण असतील, गेले 8 दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे। तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगर परिषदेनं तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली हे जवळपास 100 कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याचं काम सुरू आहे। पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। खरं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो। आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो। माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठं अतिक्रमणाला सध्या तरी हे करत नाही, परंतु भविष्यात त्यांनी ते जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं। परंतु आज रोजी आपण प्रदक्षिणा मार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमणं आहेत ती दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे। तर सर्वांनी याला सहकार्य करावं। यातून पंढरपूर यात्रा कमी जोखमीमध्ये आणि भाविकांना सुसह्य अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे। सर, रस्त्यावरची खोके यांची वेगवेगळ्या पक्षांची कार्यालये निघणार का अतिक्रमणातली?